नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अग्री सफर ब्लॉग चॅनलवर। आणि आज आमची लावणी घेतलेली आहे, म्हणजे भात लावणी घेतलेली आहे। तर मी चाललेलो आहे शेतात। बघूया, आज थोडे 2-3 दिवस झाली माणसं घेतलेली होती, पण काही कारणास्तव थोडं राहिलेलं आहे। तर मी पण चाललेलो आज शेतात। तर बघूया आज काय धमाल येते आणि कशा प्रकारे आपण भात लावणी करतात या व्हिडिओत मी दाखवणार आहे मित्रांनो। तर चला आपण जाऊया आमच्या शेतात। तर मित्रांनो, मी आता निघालेलो आहे शेतात जायला। हा बघा, इकडनं रस्ता आपला आहे, आमच्या नानांचं घर आहे। तर आपण निघालो आहे, एक जुगाड घेतलेला आहे व्हिडिओ करायला। तुम्हाला दाखवणार आहे की आपण भात लावणी कशी करतात त्या यामध्ये ही क्लिप घेतलेली आहे मी, जेणेकरून आपली व्हिडिओ चांगली होईल आणि तुम्हाला दाखवता येईल। तर थोड्याच वेळात आपण पोचू आणि साईडची जी शेती आहे दुसऱ्यांची ती मी तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे लावणी केलेली आहे। तर चला, तर इकडे झाड पडलेलं आहे। आपण शेताच्या मार्गात चाललेलं आहे आता, ज्या ठिकाणी आपलं शेत आहे। आणि आपण ही शेती 3च लावणार, म्हणजे एकच राब केलेला आहे, जास्त राब न केला आहे। तर हे आवणी ह्या प्रकारची असते मित्रांनो, बघा मस्तपैकी आवलेलं आहे या ठिकाणी, किती सुंदर वाटते बघा। आणि आपल्याला इकडे जायचं आहे, एक ह्या ठिकाणी आमचं शेत जमीन आहे आणि बाकी आम्ही ह्या ठिकाणी आमची शेत जमीन आहे। तर आपण जाऊया। रस्ता बघ असा, पडलो तर गेलो खाली डायरेक्ट, एवढी मळी वाजलेली आहे मित्रांनो। बघा आत्ता सरकलेलो, आता पडलोच असतो मी। तर जाऊया आपण। बापरे, तर या ठिकाणी लावली नाही केलेली मिळत। काय ग, काय माहिती नाही, बघायला लागेल। उरलं तर सांगतो तुला। तर तुझं बाकी आहे का? काय बाकी आहे म्हणजे कमी पडलं का? असलं तर सांगतो। तर अशी वाट आहे मित्रांनो अजून। हे बघा, ही भात शेती अजून लावायची आहे, भात झालेला आहे हे बघा। आणि रस्ता तर डेंजरच आहे हा बघा। 2-3दा पडताना वाचलो मी मळीवरून। तर यांची अजून शेती बाकी आहे बघा एवढी। आणि फायनली आता आपण आपल्या शेतात पोचतील। ह्या 2 ठिकाणी थोडी लावणी केलेली आहे, भात लावणी। आणि आता आपलं थोड्याच वेळात शेत लागलेलं आहे। तर मित्रांनो, हे आहे आपलं शेत, जे आपल्याला ह्या ठिकाणी वाटचाली केलेली आहे दुसऱ्या लोकांना त्यांच्या शेतात लावण्यासाठी जाण्यासाठी। पर्यायी मार्ग म्हणजे हा आमचा शेतातला आहे। तर हे 2 दिवस झालं माणसांनी लावणी केलेली आहे, भात लावणी ही बघा। तर अशा प्रकारे भात लावणी ही केलेली आहे हे बघा। आणि बाकीचं हे एक आहे, या ठिकाणी पाणी वाहतो आणि भात शेतीचं थोड्याच म्हणजे जास्तच प्रमाणात नुकसानही होते। तर आपल्याला जायचं आहे इकडे, ह्या ठिकाणी थोडी लावणी आपली बाकी आहे। तर इकडे आपण जाणार आहे, आई गेलेली आहे पुढे आणि आपणही आता जाऊया। तर पहिला रस्ता शोधायला गेलो, कुठून जायचं आहे मित्रांनो। चाललोय रस्ता शोधत कुठे भेटतोय बघूया। आणि दगडं पण खूप आहे त्या ठिकाणी। तर रस्ता म्हणजे वाटतं त्या साईडने जायला पाहिजे होतं, पण बघूया आता कोणत्या साईडने जायला भेटते। ह्या ठिकाणावरून जायला लागेल। तर आमच्या शेताजवळ एक छोटासा ओहळ आहे, तो पण मी तुम्हाला जवळच आहे, तो पण दाखवतोय।
हे आहे आमचं शेत आणि ह्या ठिकाणी छोटासा एक ओहळ आहे. हा बघा इकडनं पाणी वाहतो. हा पाणी गावाच्या बाहेर जातो मशानभूमीच्या ठिकाणी मित्रांनो. हा बघा. तर आपल्याला जायचं आहे इकडे. किती भात उरलेला आहे अजून काय माहिती नाही मिळत. तर आता मी जाऊन बघेन की किती भात उरलेला आहे. पण इकडनं जायचं कसं तो प्रश्न आहे. आई आई आईला आवाज देतो पण आई पण कुठे आहे काय माहिती नाही. त्या साईडने जाण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी तर पूर्ण भात लावून झालेला आहे मित्रांनो. शायद कारण आपल्या दुसऱ्या शेतात मालतरटे जायला लागेल. मी ह्या शेतात आलो आहे आणि इकडे तर पूर्ण लावून झालेलं आहे बघा भात. अशा प्रकारे भात लावलेला आहे. तर आपला पचका झाला. आई दुसऱ्या शेतात आहे. आता आपण निघूया दुसऱ्या शेतात परत जायला त्याच रस्त्याने. कुठून जावं लागते बघा. पूर्ण भात लावलेला आहे. चाललोय अडचणीतून. चला तर आपण त्या शेतात जाऊया आता. ह्या शेतातली पूर्ण लावणी झालेली होती मित्रांनो, भात लावणी. पण मला माहिती नव्हतं कारण मी 2-3 दिवस थोडा सापडायला होतो. तर आता इकडची तर पूर्ण झालंय तर दुसऱ्या शेतात जाऊन बघूया. तर आपण आता त्या शेतातून आलेले आहेत आणि तुम्हाला आमच्या शेतात नेतो दुसऱ्या. तर आई दाखवतो तुम्हाला कुठे आहे. बघा आई या ठिकाणी लावणी करायला लागलेली आहे आणि मी दुसऱ्या शेतात फिरतो. तर आता जाऊया आपण त्या शेतात. ह्या साईडच्या शेतवाल्यांनी त्यांची भात लावणी पूर्ण केलेली आहे आणि इकडे एक चालू आहे. काय ग मनाचं टेमणी वाढेन जाणं मी. हा खरं एवढा होऊन वरलं का अटकला की तू मधी येण्यापेक्षा अट संबंधी झाडामुळे खराब होईल. तर आई लागलेली आहे लावणी करायला. बाकीचा भात इकडे आहे. तर आपण सुरुवात करूया. ह्या प्रकारचे आपले भात पहिला मातीतून खणून अशा मुळ्या बांधल्या जातात आणि ह्या मुळ्या सोडून आपल्याला अशी भात लावणी करायला लागते बघा. तर अशी भात लावणी करायला लागते एवढी पर्यंत. हे दादा आहे. पाणी जरा कमीच आहे ह्या शेतात. तरी आता जेवढं आवण बाकी आहे तेवढं आपण या ठिकाणी लावणी करूया मित्रांनो. आता हा माझा जुगाड आहे. हा मी गळ्याला बांधतो आणि तुम्हाला पूर्ण दाखवतो कशी गुंडी सोडायची आणि भात कसं लावायचं. चला तर भात घेऊया आपण. पूर्ण माती आहे धुवून घेऊया. धुवून झालं की थांबायचं नाही तर जरा कॅमेरा सेट झालेला आहे. आपला गुंडी बांधलेली आहे ती सोडून घेऊ कुठून. कारण आपली गुंडी काढलेली आहे अशा प्रकारे बघा. तर हीच गुंडी आपण घेऊन इकडे लावणीला सुरुवात करूया भात लावणीला. तर हे बघा जेवढे घ्यायचे असतील 3-4 तेवढे घ्यायचे आणि हे बघा असे ॲड करून असं लावायचं. दिसते का मित्रांनो तुम्हाला. जमते मी
कॅमेरा गळ्याला बांधलेला आहे. जेवढं असेल तेवढं बांधायचं आणि जेवढं असेल तेवढं घ्यायचं आणि इकडे असं लावायचं. कॅमेरा एक साईडला घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, तर आता घेऊया पटापट लावणी करायला आपण. पाण्याची थोडी कमतरता आहे मित्रांनो, तरी पण चिखल मस्त झाला आहे आणि चिखलात आपण सुरुवात केलेली आहे भात लावणीला. कॅमेरा थोडा हलला असेल मित्रांनो तर माफ करा, कारण भात लावणीला थोडा हात आणि कॅमेरा पण पूर्ण हालत आहे. तर अशा प्रकारे आपण भात लावणी करतो. शेतावर शेतावर आमचे शेतावर 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 शेतावर. पाण्याने एक मेहरबानी केली आहे की पाणी मिळत नाही, म्हणजे मी पूर्ण भिजेन, कारण रेनकोट वगैरे मी काय घातलं नाही मिळत, कसं झालं आहे. तर अजून आपलं एवढं आव्हान बाकी आहे त्यामधलं. हळूहळू आवूया. काही माणसं बोलतील की कॅमेरा किती हलतो, तर कॅमेरा कसा ॲडजस्ट केला ते मलाच माहिती. तर अशा प्रकारे आपण पटापट भात लावून घ्यायचा आहे मित्रांनो. प्रथमच मी तुम्हाला दाखवायला लागलेलो आहे. 2 दिवस झाली माणसं घेतलेली, पण एवढी स्लो काम करत होती की काय सांगू तुम्हाला. तर जेवढं होईल तेवढं आम्ही करतोय बघा. तर मित्रांनो आपली एक गुंडी संपलेली आहे आणि बऱ्याच गुंड्या आहेत बघा. एवढ्या आपल्याला गुंड्या लावायच्या आहेत. थोडी हाप लागली आहे कारण तब्येत पण डाऊन आहे. तर ही बघा, ह्या गुंड्या आपल्याला काढून लावाव्या लागतात. चला आता दुसरी गुंडी घेऊया. तर आपण ह्या साईडला सुरुवात करूया, बांधाच्या साईडला. अशी पकडायची मित्रांनो. पकडली आणि जेवढं घ्यायचं तेवढं असं घ्यायचं आणि लावायचं.
तर फायनली आपली शेत भात लावणी आहे ती झालेली आहे. पूर्ण भात संपलेला आहे मित्रांनो. बघा तर फायनली मित्रांनो आपली जी शेत भात लावणी होती ती पूर्ण झालेली आहे आणि मी आता निघालेलो घरी. तर अशा प्रकारे आपली भात लावणी केली जाते मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा मित्रांनो आपल्या आगरी सफर ब्लॉग चॅनलला. चला तर मित्रांनो आता मी निघतोय घरी. व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्या आगरी सफर ब्लॉगला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला बाय बाय.